अशा ब्रशने, त्यात मोठा ब्रश जो आपला ब्रश पॅलेटमध्ये असतो तो हा पावडर ब्रश असतो. कशी सेट करायची, अशी आपण हातावर घेतली पावडर, इथे आपल्याला डोळ्याखाली थोडी जास्त सेट करून घ्यायची, थोडी जास्त अशा प्रमाणात लावून घ्यायची, म्हणजे जे डोळ्याचे क्रीज असतात ते फाउंडेशन त्याच्यामध्ये अडकत नाही आणि मग ते पॅची दिसत नाही. सो असं डोळ्याखाली आधी लावून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला इथे कशी सेट करून घ्यायची असते, इथे मी तुम्हाला जस्ट दाखवते कशी सेट करायची. अशा तऱ्हेने तुम्ही ही पावडर लावून 1-2 मिनिटं ठेवायचं. जिथपर्यंत आपण आय मेकअप वगैरे करतो तिथपर्यंत आपला पावडर आहे तो असाच ठेवून द्यायचा आणि त्यानंतर हा ब्रशने असा ब्लेंड करायचा, ज्याच्यामुळे जो एक्सेस आपला जो पावडर आहे तो निघून जाईल. एक्सेस पावडर आपल्याला असा ब्रशने काढायचा आहे. प्लस तुम्हाला जिथे वाटत असेल पावडर नाही आहे तिथे तुम्ही असा घेऊन याच्याने लावू शकता. अशा तऱ्हेने लूज पावडर अप्लाय करायची ही बेसिक मेथड आहे. सो तुम्हाला माझे असे छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ 1 मिनिट मेकअप टिप्सचे व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. माझे व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुमच्या सर्व मैत्रिणींना असे मेकअपचे व्हिडिओज पाहायला मिळतील, प्लस त्याच्यातून काहीतरी नॉलेज मिळेल. सो माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण त्यामुळे मला मोटिवेशन मिळत असतं व्हिडिओज बनवायचं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.